गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय बघा. माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा. अलिबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडल. कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 मेला 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला. त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली. आणि याचा शेवट कुठं झालाय आज काजरने आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारलं गेलं. काय चूक होती? संतोष अण्णा देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे. तो कोण्या पक्षाचा आहे कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तो या गावचा प्रमुख आहे. आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण जात होते 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवासोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पिटू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे यांना उपमा, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे? याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे तर हा खंडणीखोर आहे. या खंडणीखोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवची जोडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जोडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्यात. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शालीत सांगितलं, शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्यांच्या सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभाग याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणारच आहोत. माझा सरकार मायबापला म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा मुख्यमंत्री असा की कुणी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिकदर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले, 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला आणि 4था पोलिसनी आणखी काही नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय. पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं CID पुणे. आता काय झालं गेलं नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या की काल काय गेलं तर 2 याच्यातल्या 2 आरोपीला लगेच ती सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं की तुम्ही जर खरंच ही पकडलं तर कौतुक आहे. पण माझ्या पोलीस CID बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही.
जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही, त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केलं नाही? हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुलेआम फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवून अशी स्टोरी बनवतात, आमची अचानक भेट झाली. हा, अरे नेमकं काय, तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला? आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले, असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता. आणि बजरंग सोनवणे काही राजकारणाचे प्रवक्ते भेट, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला, पण तेही बोलले की बजरंग सोनवणेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय. पण आणि हाच व्यक्ती आज एबीपी माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल, त्यांनी प्रश्न विचारलेत, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का? मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय आणि तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे, जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल, ठीक आहे, गाडी तू माणूस तिथं आहे. आमचं म्हणणं काय, मग हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय, आज सुद्धा इथं काही असतील बघा धपाची कुडून तिकडून कोण कोण आलाय, सुरेशांना काय बोलतोय, बजरंग बाप्पा काय बोलतोय, कोण काय बोलतोय. पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची, आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य, तर आमच्या एका बांधवाचा असा खून केलाय, हत्या केली, त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची, 25-25 दिवस 30-30 दिवस मारेकरी सापडत नाहीत, स्वतः येऊन सरेंडर होतात. आणि कोण म्हणते, आणि तुम्ही म्हणता की हे देव, माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते? त्यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही पर्यंत हे कुणाला भेटले, कुणाकडे गेले, कुणी मदत केली, त्यांना सर्वांना सहआरोपी करा. मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय तुम्ही मोकोका लावणार, ठीक आहे, तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोकोका लावा. सीआयडी कडे तपास द्या म्हणले, कुणी सीआयडी कडे दिली, आणि तुम्ही एसआयटी नेमणार म्हणलात, एसआयटी नेमली, तुमचं काय मुख्यमंत्री महोदय? पण एसआयटी मध्ये जे लोक तुम्ही घेतलेत ते लोक कोण आहेत? पोलीसचे जे अधिकारी आहेत, या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत, ज्या खुर्चीवर बसलेत, त्या खुर्चीवर त्यांना बसवताना यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे. यांना बसवलंय. आणि याच्या बरोबरचे फोटो आज बऱ्याच नेते मंडळींनी ट्विट केलेत, आज बऱ्याच माध्यमांनी दाखवलेत, मी सुद्धा सकाळी एक फोटो दाखवला. अरे कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय संबंध आहेत? बरं फोटो कुठला माहित आहे? विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसाचा गळ्यात बिल्ला आहे, आय कार्ड आहे, आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला, आणि तुम्ही तो एसआयटी ठेवलाय. आदरणीय अण्णा, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही चांगलं काम करताय. तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून लवकर बदला म्हणले, ते बदलायला मला मागणी केली. आज सरकारी वकिलाची ऑर्डर झाली, सरकारी वकील उभारणा कोर्टात, काय दहशत आहे? देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केज मधलेच आहेत, माझ्या होम पीचचं हे गाव आहे संत देशमुख. हे मी ज्या जिल्हा परिषद सर्कलचं नेतृत्व केलं, जिथं मी निवडून आलो 17ला, त्या जिल्हा परिषद गटातलं हे माझं गाव आहे, ही माझं घर आहे, ही माझं कुटुंब आहे. ह्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं. तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो. मग हे जे आहे तो देशपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही उभारणार, तिथे घाबरतात का? आता ही काय करते रात्री भरोसा नाही. आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण यांची दादागिरी, यांची गुंडगिरी, यांची दडपशाही. ही जर आज लोकांना वाटतंय, अण्णा आज लोकांना वाटतं की उद्या ही बाहेर आलं तर काय, अशी भीती वाटते. किती अधिकाऱ्याची जे मगरुरी आहे. अधिकारी काल एक म्हणलाय, मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही. तर माझं म्हणणं असं आहे, मायबाप अधिकाऱ्यांना द्या. महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला
आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय हे बी बघू. पण तू तर एकदा प्रेस घे. माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर काय करतोस ती कळल तर मला. माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणं आहे, एकदा घे प्रेस. माझं काय 2 नंबर उघडे कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे गैर कानून येत उघडे कर, माझं काय काय उघडे कर. पण तुझं तर कायच व्हायचं नाही. तुला काय झालं? अँटी करप्शनला पकडलं, अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉपिक नळदुर्गचं ट्रॉपिक लगेच 2 महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग. तुला कशी दिली? तू कुणाबरोबर मेहरबान आहे? तुला कोण? आणि असा कसा बोलू शकतो? ह्याचं उत्तर येणाऱ्या 2 दिवसात कळेल की त्याला म्हणलाय काय काय करेल ते त्याला मिळेल. जाऊ द्या, तो विषय सोडायचा आहे, मला त्या विषयावर जायचं नाही. आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे, हे गँगवार संपले पाहिजेत. हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदय मला कुणाचं राजकारण करायचं नाही, मला कुठल्या एखाद्या मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही. सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे. यांना सामूहिक सर्वजण जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध, मी राजीनामा देणार. आता अण्णांनी लिस्ट दाखवली, किती नीतिमत्ता दाखवली. निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब, आर पाटील साहेब असतील, तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, एवढ्याने फेकून दिला राजीनामा आणि चौकशीला सामोरे गेले. अहो तुमच्या मंत्री महोदय, तुमच्या एखाद्या पीएचा जर व्हिडिओ उद्या बाहेर पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आश्चर्य वाटू देऊ नका. उगाच बोलत नाही. मग तुम्ही कसं मानता माझा कसं संबंध? तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केलं हा माणूस माझ्याशी संबंधित आहे. किती निर्लज्जपणा. अरे सर्व दुनिया भेटायला येते, सर्व दुनिया. आणि या संतोष अण्णा देशमुख आम्ही कुठे राजकारण करतोय? हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान लहान, यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय, आमच्या माऊलीच्या वडिलाचं पतीचं छत्र डोक्यावरून गेलंय आणि तुम्ही सांत्वन पर भेट तरी दिली नाही. एवढी तरी तुमची संविधानता पाहिजे. तुम्ही 2 मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला सुद्धा येऊ शकत नाहीत. ही आमचं खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या मंत्रिमंडळात तुम्ही ज्यांनी घेतलंय कोणी त्यांची खऱ्या अर्थानं ह्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून बाहेर पडायची. यांना तेवढी संवेदना नाहीये, या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये. म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता, तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संतांच्या भूमीमध्ये, ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात म्हणायला यांचा इथून झाली, संभाजीराजांचा जन्म इथं झाला, अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली. आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते, पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारेकरी इथं बसायला आहे. ते जरा तपासा. आणि पोलीस यंत्रणेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं, सुरुवातीला व्हिडिओ कुठून आला, शेवटचा व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि या खुन्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक आरोपी पकडाल. आता मला वाटतं उद्या एखादा पकडेल बघा, उद्या नक्की एखादा आरोपी पकडला राहिलेला. पण एवढ्या 1-2 आरोपीवर नाही, ह्याच्यात आणखी 50 आरोपी आहेत ज्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि ते केल्याशिवाय ही शांत बसणार नाहीत. आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका, आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांनी माझं वाणीला पूर्ण विराम देतो. ओके, पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, सर्वजण उठून उभा राहा आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली. आपण सर्वजण अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे. थँक्यू. श्रद्धांजली होण्यापूर्वी प्रशांतदादा जगताप आणि अरविंदजी शिंदे एक अनाउन्समेंट करतायत. कृपया प्रशांतदादा जगताप आणि अरविंदजी शिंदे आणि त्यांचे सहकारी एक अनाउन्समेंट करतात. प्लीज फक्त 2 मिनिट. याच्यानंतर श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून जायचंय. काही करून फक्त 2 मिनिट.